बघा हे मिश्रण आता इथं कढईत आपण तूप टाकूया। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आपल्या आवडीनुसार। बघा हे मिश्रण आपलं अगदी आता असं सुकं सुकं झालेलं आहे। म्हणजे आपला हा आता मगाशी मी सांगायला विसरले, थोडीशी आपल्याला दुधावरची साय टाकायची। हे मिश्रण आता आपलं तयार झालं। आता जर वड्या करायच्या असतील, आता आपण लाडू वळून घेऊया।